जय भीम नमो बुद्धाय. मलवग्गू 10वी गाथा आणि धम्मपदातली क्रमशः 244वी गाथा आणि कदाचित 245वी गाथा पण आपण पाहूया. दोन्ही कनेक्टेड आहेत आणि या दोन गाथांचा सारांश जो आहे तो इंटरेस्टिंग आहे की वाईट वागणं सोपं असतं आणि चांगलं वागणं अवघड असतं, असा या दोन गाथांचा सार आहे. सुजीवं अहिरिकेन काकसूरेन धंसिना पखंडिना पगभ्येन संकिलिठेन जीवितं हिरिमता च दुज्जीवं नित्यं शुचिगवेसिना अलीनेन पगभ्येन शुद्धा जीवेन पश्यता. त्यांचा अर्थ की वाईट आचरणाविषयी निर्लज्ज असणं म्हणजे पापाचाराविषयी निर्लज्ज असणं किंवा काकसुरेन म्हणजे एखाद्या कावळ्याप्रमाणे हिसकावून खाण्यात, हिसकावून घेण्यात शूर असणं, इतरांचं हित न करणं म्हणजे इतरांचं अहित करणं, हिंसा करणं, त्यांचा विनाश करणं आणि उच्छृंखलता म्हणजे नसत्या उठाठेवी, उचापती करणं आणि मलिन जीवन घालवणं, मलिन जीवन घालवणं म्हणजे दुराचारामध्ये जीवन घालवणं हे सोपं असतं म्हणतात. त्याच्या विरुद्धात ज्याला वाईट काम करण्याची लाज वाटते म्हणजे संकोच वाटतो, सदैव चांगलं जीवन जगण्याचा तो ध्यास करतो, आळस मुक्त आहे, आळसातून मोकळा आहे, उचापती उलाढाली करत नाही जास्त अनावश्यक आणि शुद्ध जीवन विचारी बनून शुद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, हे त्याच्यासाठी कठीण असतं. असे हा इंटरेस्टिंग सार आहे या दोन गाथांचा. आणि हे आपण व्यवहारात पाहतो. आपण बऱ्याच वेळेला आपण काय पाहतो की जी माणसं कसंही जगतात, काहीही करतात, वाईट वागतात, निर्लज्जपणे वागतात, इतरांचं हिसकावून घेतात, परहित करतात, इतरांचा नाश करतात आणि नसत्या उलाढाली करतात, अशी माणसं आपल्याला फार सुखी वाटतात आणि एनर्जेटिक वाटतात. हे आपण आजूबाजूला पाहतो आणि बऱ्याच कधी-कधी सद्वर्तन करणाऱ्या माणसांना हे मनातल्या मनात ही गोष्ट खात असते कधी-कधी, की आम्ही एवढं सद्वर्तन करण्याचा म्हणजे विचार करतो. विचार करून जगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि प्रयत्न करूनही आमच्या वाट्याला ते तेवढा आनंद किंवा सुख मिळत नाही, जेवढं ह्या लोकांना मिळतं, जेवढं वाईट आचरण करणाऱ्यांना मिळतं. ते लोक आनंदी दिसतात. तर इथं एक गोष्ट स्पष्ट सांगितली नाही, परंतु त्याच्यात ती अ, अध्यावृत आहे म्हणजे लपलेली आहे त्याच्यात. एक शिकवण याच्यामध्ये अशी लपलेली आहे, की वाईट आचरण करण्याचे परिणाम हे
नंतर वाईट होतात आणि सद्वर्तनाचे परिणाम लगेच दिसत नाहीत. तेही नंतर उशिरानं ते मिळतात. आपण याच्यावर बऱ्याच वेळेला तशी चर्चा केलेली आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. आपण एक उदाहरण मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे. ते म्हणजे कला क्षेत्रातल्या लोकांचं. नट-नट्या किंवा कला क्षेत्रातली लोक जी असतात, ही फार आनंदी दिसतात आणि ते कलेसाठी, मनोरंजनासाठी काहीही करतात. काहीही करतात, काहीही दाखवतात, काहीही पेश करतात ते. आणि खूप श्रीमंत पण होतात ते. खूप त्यांचं जीवन जे आहे ते फार लक्झरियस वाटतं आणि हाय-फाय वाटतं. परंतु 99% लोकांचा अंत जो असतो, तो फार वाईट असतो. याच्याविषयी आपण काही दिवसापूर्वी चर्चा केलेली आहे. आठवत असेल तुम्हाला. त्यामुळं असं समजू नये, की आज हे लोक फार आनंदी दिसतात, म्हणजे आनंदी राहतातच असं नाही. आतमधून ते एक प्रकारे पोखरलेले असतात. कारण वरून अ, काय म्हणतात, सुखी असल्याची एक ॲक्टिंग पण त्यांच्याकडून होते. की नाही ना, आपण लाईफ फार एन्जॉय करतो आणि आपल्याला काही काही भीती नाही किंवा काही केलं तरी चालतं, असा त्यांचा भ्रम असतो. परंतु सत्य तसं नसतंय. सत्य वास्तव तसं नसतंय. वास्तव असं असतं, की कर्माचा विपाक, कर्मविपाक म्हटलेला आहे त्याला. परिणाम. कर्माचा परिणाम हा नेहमी नंतर असतो. कृती करताना परिणाम नाही दिसत. आत्ता आपण वाईट कृती करतो आणि आनंदी असतो. तर तो माराचा आनंद किंवा तृष्णेचा आनंद, तो तात्पुरता तो दिसतो, तो जाणवतो. कारण तो इंद्रिय तृष्णांचा आनंद आहे तो. परंतु तृष्णा कधी संतुष्ट नसते आणि तृष्णा नेहमीच तिच्या इच्छेप्रमाणे होतच असं नसल्यामुळं ती नेहमीच आनंदी राहू शकत नाही, आनंदी ठेवू शकत नाही आपल्याला. तिचं स्वरूप पण स्थिर नसतं. तृष्णांचं स्वरूप जे असतं ते स्थिर नसतं. आणि वाईट वर्तन करणारा जर भानावर नसेल, जागृत नसेल स्वतःच्या कर्माविषयी, वर्तनाविषयी, त्याच्या कायेविषयी, जाणीवांविषयी, त्याच्या मनात काय येतं त्या चित्ताविषयी, त्याच्या विचारांविषयी तो जर भानावर नसेल, तर तो निर्लज्ज असतो तो. कारण त्याला कारण ते वाईट हे दिसतच नाही, कळतच नाही, तर लाज वाटायचं कारणच नाही. तर ती बेभान अवस्था आहे. ती जागृत नसलेली, सती नसलेली अवस्था आहे. स्वतःपासून डिस्कनेक्टेड, स्वतःपासून अलिप्त अशी ती एक अवस्था आहे. ती एक नशेत असलेल्या माणसासारखीच असलेली अवस्था आहे. भ्रमिष्ट अवस्था अशीच असते, की तो नशेतच, कायमच नशेत असतो. मद म्हटलंय त्याला, मद. मद म्हणजे उन्मत्तपणा. तर तो उन्मत्तपणा जो असतो तो अविद्येमुळे असतो, अज्ञानामुळे असतो. त्याचा स्वतःशी संपर्क नसतो, जीवनाशी संपर्क नसतो. त्यामुळे त्याला वर्तन कळत नाही, त्याचे परिणामही कळत नाही, त्याच्या डोक्यात ते विचार येत नाही आणि म्हणून तो निर्लज्ज पण बनतो. तो त्याचा दोषार्थ अशा अर्थानं नाही. त्याला जगण्याचं भानच नाही.
मग त्याच्यामध्ये तो इथं उपमा दिली, कावळ्याप्रमाणे असतो कधी कधी. जे लोक इतरांचे हिरावून घेतात, हिसकावून घेतात, अन्याय करतात, त्रास देतात, अहित करतात इतरांचं, इतरांचा विनाश करतात, इतरांना अं, खतम करतात, त्यांचा नाश करतात, ते म्हणजे ते क्रूर असतात. आणि क्रूरता ही अजागृत अवस्थाच आहे. त्याच्यातला जो प्राणी असतो, माणसातला जो प्राणी असतो, कारण तो प्राणी म्हणजे अजागृत अवस्था आहे. आणि माणूस, ज्याच्यात माणुसकी असते, ती जागृत अवस्था आहे. माणूस हा प्राणीच आहे. आणि तो जेवढा मोठा प्राणी आहे, म्हणजे जेवढा तो अजागृत आहे, तेवढंच त्याचं वर्तन हे असं कावळ्याप्रमाणे किंवा निर्लज्जपणा किंवा इतरांचा विनाश करणं आणि त्याच्यासाठी नसत्या उचापती करणं, पखंदिना, इतर इतरांचा म्हणजे वाईट वर्तन करण्यामध्ये तो फार असा चंचल वाटतो. तो खूप सक्रिय वाटतो, खूप एनर्जेटिक वाटतो. आणि प्राणी सुद्धा खूप एनर्जेटिक वाटतात बघा. प्राण्यांकडे पाहिलं तर ते फार म्हणजे क्रूर असतात, परंतु चपळ असतात. त्यांच्यामध्ये चपळता असते, त्यांच्यामध्ये एनर्जी असते, परंतु जगण्याची समज नसते. इतर प्राण्यांना विचार करण्याचा काही प्रश्नच नाही, कारण तो भाग त्यांचा डेव्हलप झालेलाच नसतो, चिंतनाचा, विचार करण्याचा. परंतु उत्क्रांतीमध्ये जशी एक मनुष्य अवस्था आलेली आहे प्राण्यांना, त्याच्यामध्ये मुख्य भाग जो आहे तो समजदारीचा आहे. माणूस म्हणजे एक समजदार, जेवढा आहे तेवढा. तो जेवढा जास्त समजदार, तेवढा तो खऱ्या अर्थानं माणूस, नाहीतर प्राणीच आहे तो, इतर प्राण्यांसारखाच आहे. आणि ही जी समजदारीची अवस्था असते, ती सतीमुळे येते, जागृतीमुळे येते, जीवनाचं भान असल्यामुळे येते. तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस हा माणूस बनतो आणि मग माणसासारखा वागतो. त्यात माणुसकी येते, नाहीतर तो वन्य प्राण्यांसारखाच वागतो. मग आता काही माणसं अन्य अत्याचार करण्यामध्ये एखाद्या म्हणजे प्राण्यांना पण लाजवतील इतक्या विध्वंसक कृती ते डोकं लावून करतात, कारण हुशारी आहे. परंतु त्या हुशारीला भान नाही, त्या हुशारीला सती नाही, जागृती नाही. पण शेवटी हुशारी आहेच आहे माणसामध्ये आलेली. जास्त हुशारी ही माणसांमध्ये उत्क्रांतीनं, डेव्हलपमेंटमध्ये आलेलीच आहे. परंतु अजून अस्तित्वाचा, जीवनाचा बराच मोठा भाग हा जागृत नसल्यामुळे, भानावर नसल्यामुळे, गाफील असल्यामुळे, त्याच्यामध्ये त्या प्राण्यांचे गुणधर्म तसे त्याच्यामध्ये उत्क्रांतीमध्ये आलेले असतात. आणि म्हणून बरीचशी माणसं आणि प्राणी, आता बाकीच्या गरजा तर एकसारख्याच असतात. माणसांना अन्न लागतं, प्राण्यांना अन्न लागतं, इतरांना. माणसांना वस्त्र लागतं, झाकढाल करण्यासाठी, लज्जा रक्षणासाठी. इतर प्राण्यांना तो भाग नसतो, परंतु त्यांना निसर्गानं त्यांची जाड कातडी किंवा केसाळ शरीर, केस खूप असतात त्यांना. त्यांना ते संरक्षण त्यांचं असतं. माणसांना ते कमी असतं. म्हणून माणसांना बाकी वस्त्राचा विचार करावा लागतो.
आणि वस्त्रामध्ये मग ते हौस मौज जो आहे तो आणखी एक वेगळा वेगळा भाग आहे पुढचा. अं, त्याच्यामध्ये गरजपेक्षा तृष्णा, इच्छा, आकांक्षा, हौस, दिसणं, अं, दाखवणं, शो करणं, स्वतःला वेगळं प्रेझेंट करणं, हे एक वेगवेगळ्या वेगळ्या तोही तृष्णांचा एक जणू काही एक हेच आहे. नवीन रूप आहे ती. आणि त्याच्यामध्ये फार प्लॅनिंग करून ते प्लॅनिंग म्हणजे कसं आहे, व्यवस्थित त्याला डिझायनिंग, त्याला व्यवस्थित त्याचं आकार आणि बाकी मग मेकअप आहे किंवा व्यवस्थित सगळं सगळं व्यवस्थितच असतं त्याचं. हम्म. की त्याची चांगलं दिसण्याची, स्वतःला चांगलं दिसण्याची किंवा दाखवण्याची जी एक थोडी स्पर्धा पण लागलेली असते, त्याप्रमाणे ते माणसं ती कृती करत असतात. प्राण्यांचा काय तो प्रश्न नसतो, इतर प्राण्यांचा. परंतु अंतरंगामध्ये जर पाहिलं माणसांच्या आतमध्ये जर डोकावून पाहिलं, तर बरेचसे गुणधर्म हे एकसारखेच आहेत बाकीचे. अन्न आहेत, आपण अन्न पाहिलं, आपल्याला अन्न आपण सिस्टमॅटिक खातो. प्राण्यांना अन्न लागतं, त्यांच्या पद्धतीनं ते खातात, जे त्यांना निसर्गानं जे त्यांना दिलेलं आहे किंवा मिळतं. मग ते वनस्पती खातील, नाहीतर इतर प्राणी फाडून खातील, शिकार करून खातील. माणसंही पूर्वी शिकारच करून जगायची. आदिमानव जे पूर्वीचे होते, ते आदिवासी किंवा आदिमानवाच्या आधीचे, पण वनात राहणारा माणूस, वन्यजीवन जेव्हा होतं त्यावेळेला तो शिकार करूनच खायचा, म्हणजे इतर प्राण्यांसारखंच करायचा. आत्ता आत्ता पण तो शिकार करतो, परंतु पद्धतशीरपणे, डोकं लावून, तंत्रज्ञानाचा वापर करून. आणि आता जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे ते तर म्हणजे बुद्धिमत्तेची ती कमालच आहे. रिमोटवरच आहे ते सगळं. काय ड्रो काय म्हणतात त्याला, ड्रोन, आकाशातून जे हत्यारं टाकतात, हे टाकतात, अस्त्र टाकतात. ड्रोन, काय ड्रोन ड्रोन म्हणतात ना, काय म्हणतात त्याला? ड्रोन ड्रोन हा, ड्रोन जी हत्यारं हे टाकतात, बॉम्ब वर्षाव करतात किंवा जे काही अस्त्र टाकतात. शस्त्र म्हणजे जे हातात धरलं जातं ते, आणि अस्त्र म्हणजे जे दुरून टाकलं जातं ते. आता दुरून अस्त्र टाकण्याचं प्रत्यक्ष हातानं टाकण्याची पण आता गरज नाही. ते ड्रोनमधून रिमोट कंट्रोलनं ते करता येतं. म्हणजे माणसाची बुद्धी विनाश करण्यामध्ये पण इतकी डेव्हलप झाली, इतकी वाढलेली आहे, की त्यांच्यातलं ते ते अजागृत प्राणी अवस्था तशीच आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो पूर्ण माणसात नाही. त्याला माणसासारखं वागता येत नाही. त्याला संरक्षणाचं नाव दिलं जातं किंवा स्वातंत्र्याचं नाव दिलं जातं किंवा जे काय आहे त्याला उदात्तीकरण केलं जातं. परंतु युद्धच केलं जातं, जे इतर प्राणी पण एकमेकांमध्ये करतात. तर असं वाटतं का फार म्हणजे असं त्यांचं कौतुक पण केलं जातं. असं वाटतं फार हायफाय जीवन चाललंय त्यांचं. म्हणजे है ना, मोठी राष्ट्र, श्रीमंत राष्ट्र, महासत्ता, आणि ते महायुद्ध जगामध्ये घडवून आणू शकतात, एवढी त्यांची ताकद आहे. आणि ते आपल्याला कधी कधी कौतुकाची गोष्ट वाटते. पण काही राष्ट्र त्याच्यामध्ये नेस्तनाबूत झाली, कितीतरी माणसं मारली गेली, कितीतरी प्राणी, ती जमीन, ती साधन संपत्ती, या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये जो आधी विनाश झालेला आहे. आणि बऱ्याच बऱ्याच मोठा काळ हा
युद्धामध्ये गेलेला आहे पूर्वीचा. जागतिक युद्ध आपण एक दोन युद्ध जागतिक ऐकतोच आपण, परंतु अनेक लढाया, अनेक युद्ध जी झालेली आहे, ज्यांचा इतिहासामध्ये कधी कधी नोंद पण नाही. फक्त मुख्य मुख्य लढायांचा ज्या म्हणजे याला ऐतिहासिक महत्व आहे त्यांचं हे आहे, त्यांच्या नोंदी आहेत. परंतु अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरीचशी युद्ध आहेत, बरेचसे संघर्ष आहेत ज्यांची नोंद नाही. पण त्याच्यामध्ये ते छोटे युद्ध असू द्यात, छोटी भांडणं असू द्यात, त्याचा जो परिणाम आहे तो विध्वंसक, तो दूरगामीच असतो. तो छोटं युद्ध असू द्या नाही तर मोठं असू द्या, पण मोठाल्या युद्धांचं इतिहासावर छाप टाकणाऱ्या अशी राजांची युद्ध, महासत्तांची युद्ध यांच्या नोंदी आहेत. परंतु छोटी मोठी युद्ध मनुष्य समाज हा करतच आलेला आहे. एका युद्धाचा संदर्भ जो हाईड केला होता, तो बाबासाहेबांनी उजागर केला, तो म्हणजे शक्य आणि कोलियांचं युद्ध. ते होणार होतं, परंतु ते जर झालं असतं किंवा झाले असेल छोट्या मोठ्या प्रमाणात, परंतु असं नोंद घेण्यासारखं ते नव्हतं. परंतु सिद्धार्थ गौतमांच्या हयातीत ते युद्ध होणार होतं, त्याला त्यांनी विरोध केला. आणि विरोध केला म्हणून सत्तेनं त्यांना राज्यत्याग करायला सांगितला किंवा त्यांनी स्वतःहून केला. दुसऱ्या शिक्षा त्यांच्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच राज्यत्याग केलेला आहे. सीमेबाहेर निघून गेले कपिलवस्तूच्या, म्हणून तो गृहत्याग केला. परंतु बाबासाहेबांनी युद्धाचा तो प्रसंग, ते युद्धाचं कारण हे उजागर केलेलं आहे, म्हणजे लोकांसमोर आणलेलं आहे. आणि तो इतिहास खरं म्हणजे लपवला गेला होता, असे त्याचा अर्थ आहे. सिद्धार्थाच्या गृहत्यागाचं कारण राज्यत्याग नव्हतं सांगितलं. सिद्धार्थ गौतम हा भित्रा होता, पळपुटा होता, बायको मुलांना झोपेत सोडून रातोरात निघून गेला, न सांगता निघून गेला. हा सगळा खोटा इतिहास बाबासाहेबांनी पलटून टाकलेला आहे आणि त्यांनी सत्य उजागर केलेलं आहे. तर त्याच्या पाठीमागे हा युद्धाचाच मुद्दा आहे. आणि युद्ध म्हणजे माणसासारखं न वागणं, प्राण्यांसारखं वागणं. म्हणून ते शाक्य कोलियनचं जे काही आहे, म्हणजे सिद्धार्थाच्या आईकडचे लोक आणि वडिलांकडचे लोक, हे जे युद्ध करणार होते, म्हणजे सिद्धार्थांचं म्हणणं होतं की संयमानं चर्चा करून, विचार विनिमय करून पाण्याचं वाटप करा आणि सामंजस्यानं घ्या. पण त्यांच्यातले प्राणी, शाक्य आणि कोलियन्सला जे जे अं, विध्वंसक विचारसरणीचे, जे आता त्यांना प्राणी म्हणता येईल मोठ्या प्रमाणात, आणि सत्तेतले प्राणी, तर त्यांनी सिद्धार्थांचं ऐकलं नाही. उलट सिद्धार्थांनाच एक तर तुला फाशी फाशी आम्ही देऊ शकतो, नाहीतर तुझी संपत्ती जप्त करू शकतो, अशा प्रकारची एक धमकी दिली होती. हे बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात ही गोष्ट उल्लेखलेली आहे. मग सिद्धार्थ गौतमांनीच पर्याय सुचवला की मला म्हणजे संपत्ती जप्त करून फाशी तर ते देणार नव्हते, कारण प्रसेनजिताचा म्हणजे कोशलाचा त्यांच्यावर दबाव होता, त्यामुळे फाशी देणार नव्हते. म्हटले, ते धमकी दिली ती. दुसरा पर्याय संपत्ती जप्त करू, तर म्हणे माझ्या कुटुंबाला त्रास देण्यापेक्षा मीच हे राज्य सोडून जातो. म्हणजे तुम्ही मला शिक्षा दिलेली आहे ती भोगल्यासारखी पण होईल, परंतु त्याचा परिणाम हा गृहत्याग गृहत्याग करा गृहत्यागामध्ये झाला. कारण कुटुंबाला घेऊन ते बाहेर पडू शकत नव्हते.
पण विरोधकांनी त्याला तसा रंग दिला की कुटुंबाचा त्याग केला, परिवाराचा त्याग केला. तोही त्याला अजून रंगवून सांगितलं की बायको मुलगा झोपेत असताना रातोरात ते पळून गेले. म्हणजे त्यांना सिद्धार्थ गौतमांना पलायनवादी म्हणजे पळपुटा ठरवलं. आणि त्यांची प्रतिमा म्हणजे त्यांची शिकवण पण त्यांची प्रतिमा एकदा डागाळली की मग धम्माची शिकवण आपोआप डागाळली जाईल असा त्यांचा कयास होता, त्यांचा विचार होता. आणि त्याच्यात ते हजारो वर्षे यशस्वी ठरले पण. आणि खरोखरच बुद्ध धर्माचा ऱ्हास झाला. बुद्धी. बाबासाहेबांनी ही त्यांची जी बाजी आहे आणि त्याला एक जे जागतिक स्वरूप आलं होतं, आजही आहे, ती विरोधकांची बाजीच पलटवून टाकली हा युद्धाचा मुद्दा उपस्थित करून. सिद्धार्थ गौतम हे जागृत व्यक्ती होते, त्यामुळे माणसासारखा ते विचार करत होते. इतर लोक पूर्ण माणूस नव्हते म्हणून ते प्राण्यांसारखा विचार करत होते. बाबासाहेबांनी सिद्धार्थ गौतमांच्या माणुसकीचं, मानवतेचं, विशालतेचं समर्थन केलेलं आहे. आणि खरं कारण जगासमोर आणून दिलेलं आहे. पण बाबासाहेबांच्या हयातीत त्याला मान्यता मिळाली नाही. आजही नाही, अजूनही पूर्णपणे नाही मिळाली. बाबासाहेबांच्या म्हणण्याला हे आपण पुन्हा पुन्हा का विचार करतोय याचा? वास्तव जे आहे, सत्य जे आहे, ह्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रकाश टाकलाच पाहिजे. ते सहजासहजी लोकांच्या लक्षात येत नाही. बाबासाहेबांनी ग्रंथाच्या म्हणजे मूळ इंग्रजी ग्रंथाच्या द बुद्ध अँड हिज धम्म या मूळ इंग्रजी ग्रंथाच्या 60 प्रती 60 विद्वानांना जगभरामध्ये पाठवल्या. त्याला एकानेही उत्तर दिलं नाही की तुमचं तुमचं मत सांगा. म्हणून बाबासाहेबांनी पाठवल्या कशासाठी? मी हे पुस्तक प्रकाशित करतोय, लिहिलेलं आहे आणि बौद्ध जगाला ते कळावं की मी काय लिहिलंय. प्रकाशित करून कळवण्यापेक्षा ते आधीच त्यांनी विचारविनिमयासाठी, कारण ते लोकशाहीवादी होते, ते विचारविनिमयाला महत्त्व देत होते. विद्वानांना पाठवल्या त्या प्रती, त्याला होकारही नाही आणि नकारही नाही, कोणाकडूनच नाही मिळाला. परंतु होकार द्या किंवा नकार द्या, प्रत्यक्ष नकार जरी नाही दिला तरी तो नकारच आहे. कारण बेदखल केलं म्हणजे नकारच आहे तो. आणि नकार याचा अर्थ आहे की बाबासाहेबांचं हे जे मत होतं बाबा बुद्धांविषयीचं, हे ज्यांनी ज्यांनी नव्यानं पुढं आणलं होतं, त्याला बौद्ध विद्वानांनी पण त्याला हे नाही केलं, त्याची दखल घेतली नाही, त्याची समर्थन केलं नाही, समर्थन सोडा, चर्चा पण केली नाही त्याच्यावर. शेवटी तो ग्रंथ आहे तसा प्रकाशित झाला. आता जेव्हा आपण त्याच्यावर विचार करतो आणि बारकाईने विचार करतो, अजून आपल्यालाही बऱ्याच बऱ्याच लोकांना म्हणजे विशेषतः आंबेडकरी बौद्धांना अजूनही त्या ग्रंथातलं मर्म, विशेषतः त्यातल्या प्रस्तावनेचं मर्म अजूनही लक्षात आलेलं नाही. त्यात हा मुद्दा महत्वाचा वाटतो, गृहत्यागाचा. गृहत्याग केलाच नाही, मी तर म्हणतो गृहत्याग केलाच नाही बुद्धांनी. बुद्धांनी राज्यत्याग केलेला आहे. राज्यत्याग तोही स्वतः ओढून घेतलेला आहे. गृहत्याग हा त्याचा परिणाम झाला. लोकांनी गृहत्यागाला मुख्य मानलं, हायलाइट केलं आणि त्यांचा राज्यत्याग
आणि त्याच्या पाठीमागे असलेलं युद्धाचं कारण हे सगळं लपवून टाकलं. म्हणजे बुद्धांबद्दलचं ते सत्य, सिद्धार्थ गौतमांचं ते सत्य सगळ्यांनी लपवून टाकलं. त्याच्यामुळं सिद्धार्थ गौतमांची प्रतिमा आणि त्याच्यामुळे धम्माची प्रतिमा ही जगभरामध्ये अर्धवट मलिनच आहे. त्यामुळं सिद्धार्थ गौतमांचं जे धैर्य आहे, युद्धाला केलेला विरोध आहे, माणुसकीचं वागणं आहे, मानवतेचं जे वागणं आहे आणि ते धाडसानं लोकांसमोर, म्हणजे आता शाक्य कोल्यांसमोर म्हणजे लोकांसमोर लोकांसमोर आपली बाजू ठेवण्याचं जे धाडस आहे, ते धाडस आजही आपल्या समोर पूर्णपणे उघड झालेलं नाही, जे बाबासाहेबांनी करून दाखवलं. सिद्धार्थ गौतमांची ही जी बाजू आहे, ही बाजू जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत त्यांचं कार्य पण लक्षात येणार नाही, सिद्धार्थ गौतमांचं पण. तर मुद्दा असा होता आपला की युद्ध करणं म्हणजे विध्वंस, आणि या गाथेमध्ये विध्वंस का कावळ्याप्रमाणे इतरांचं हिसकावणं, कारण ते पाणी हिसकावून घ्यायचं पाहत होते. ते कोलियांना मारून टाका आणि पाणी आपण घेऊ, असं शक्यांना वाटत असावं, म्हणून ते युद्ध करू म्हणत होते. म्हणजे ते हिरावून घ्यायचं, पण ते हक्क हिरावून घ्यायचा, पाणी हिसकावून घ्यायचं जणू काय, माणसं खतम करून. आणि त्याच्यामध्ये धूर्तपणा, त्या सेनापतींचा किंवा बाकीचा जो संवाद आहे त्याच्यातून एक धूर्तपणा पण आहे. एका बाजूला भय पण आहे, प्रसेनजिताचं भय आहे, कोलियांचं कौशलांचं ते भय पण आहे, दबावाचं भय पण आहे, परंतु त्याच्यामध्ये एक क्रूरता पण आहे, धूर्तपणा पण आहे, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. पण हिसकावून घेणं आणि निर्लज्जपणे सिद्धार्थाला गृहत्याग करायला, राज्यत्याग करायला भाग पाडणं. त्याचं राज्यातल्या अनेक लोकांना ते वाईट वाटत होतं, शाक्यांच्या. ही खूप दुःखदायक घटना असली पाहिजे. परंतु सत्तेचा निर्लज्जपणा, शाक्य संघाचा एक निर्लज्जपणा, त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही. आणि त्यांच्यामध्ये ताकद पण होती, ती सत्तेची ताकद पण होती, धूर्तपणा पण होता, विनाश, विनाशी प्रवृत्ती, हे सगळ्या गोष्टी. आणि बघा, आणि वरकरणी वाट त्यांचं जीवन सोपं आहे. अशा प्रकारे वर्तन करणाऱ्या माणसाचं जीवन सोपं आहे. आणि सदाचार, सन्मार्ग, चांगलं वर्तन, माणुसकीचं वर्तन, याच्यासाठी धडपड धडपड करणाऱ्या सिद्धार्थ गौतमांना पुढे काही वर्ष यातना भोगाव्या लागल्या. आता ते एका दृष्टीने चांगलंच झालं असंही म्हणता येतं, कारण त्याच्यामुळे धम्माचा शोध लागला, दुःखमुक्तीचा, निपाणाचा शोध लागला. कारण त्यांनी मानवी प्रवृत्तींचाच अभ्यास केलेला असणार, मनाचा अभ्यास केलेला आहे, मनोधर्मांचा अभ्यास त्यांच्याकडून झाला तो. शेवटी शेवटी तिथपर्यंत येण्यासाठी त्यांनी अनेक तपश्चर्या केल्या, ध्यानं केली, तपश्चर्या केल्या, आत्मक्लेश, जगण्याच्या दुसऱ्या टोकाला ते आले होते. पहिलं टोक म्हणजे त्यांचं राजपुत्राचं सुखलोलुपतेचं टोक, काम सुखल्लिकानुयोगो, इंद्रिय तृष्णांची तुष्टी, त्यांना इंद्रिय तृष्णांना संतुष्ट करा, म्हणून ते टोक सोडून दुसरं टोकाला ते आले, हत्त केलं मथानुयोगो,
आत्मक्लेश, स्वतःला त्रास द्या. दुःख घालवायचं असेल तर दुःखाला दुःख द्या, शरीराला दुःख द्या, इंद्रियांना दुःख द्या, अजून दुःख भोगा, म्हणजे दुःख जाईल. पण ते तसं होत नसतं. त्याही टोकाला ते आले आणि मग मध्यम मार्ग सापडला. याच्यावर आपण परत परत चर्चा याच्यासाठी करतो की आपल्याला ते अं, नेमकी वस्तुस्थिती, नेमकं सत्य आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ते बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलं. ते त्याच्यावर आपण विचार करून, चिंतन करून ती गोष्ट आपल्याला लोकांमध्ये आणली पाहिजे आणि ती आपणच आणू शकतो. म्हणजे बाबासाहेबांचे लोक आणू शकतात. जे बाबासाहेबांचे विरोधक आहेत ते ते बुद्धांचे विरोधक आहेत. ते ते नाही आणणार, त्यांचं काम नाही ते. त्यांना ते समजणारच नाही. बाबासाहेबांच्या हयातीत ज्यांनी महत्त्व दिलं नाही ते नंतर काय देणार. ते आपलं काम आहे. म्हणून आपलं काम एका दृष्टीनं खूप मोठं आणि ऐतिहासिक वाटतं मला, आणि धाडसाचं आहे. आणि थोडं प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं पण आहे. प्रवाहाच्या विरुद्ध, त्या पात्राप्रमाणे विरुद्ध जायला धाडस लागेल, धाडस पाहिजे. आणि ते धाडस जागृतीनं सत्याला सामोरं जाऊनच ते येतं. हाईड करून, डोळे झाक करून ते काम होणार नाही. आणि असली डोळे झाक करून गाफील अवस्थेत जगणं म्हणजे हे पहिल्या गाथेसारखंच आहे. ते एक प्रकारे निर्लज्जपणा पण असतो. आणि इतर लोक जसं परहित, इतरांच्या हिताकडे लक्ष न देता घात करतात, हिसकावून घेतात, हिरावून घेतात, विनाश करतात, नसत्या उलाढाली करतात, आणि अशा प्रकारचं मलिन जीवन घालवतात, तर ते सोपं आहे. म्हणजे माराप्रमाणे वागणं. आपल्यातल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्तींप्रमाणे वागणं, त्याला काही त्याचा विचार नाही करत, त्याच्याकडे बघायचंच नाही. भानच नाही, सतीच नाही, तर त्याचा बघायचा प्रश्नच येत नाही. आणि ते संस्कार, ते तर आपल्याला वापरल्याशिवाय राहणारच नाही. ते आपल्याला सक्रिय करतातच. त्यांच्याकडं पहा नाही तर नका पाहू. संस्कार हे सक्रियच करतात. त्याचंच नाव संस्कार आहे. ते वळण, ही विचारसरणी जेवढी गाफील असते तेवढी प्राण्यांसारखी वागते. ती आता उपमा, कावळा किंवा इतरही प्राणी आहेत असे. तो कोल्हा, कोल्हा पण धूर्त आहे. काही वन्य प्राणी जे आहेत हे आक्रमक असतात, विषारी असतात. आणि त्यांच्यात तो जागृतीचा गुण निसर्गतः अजून डेव्हलप न झाल्यामुळे त्यांना ते तसं करणं भाग आहे. त्यांचं वळण, त्यांचे संस्कार, त्यांचं जे काय आहे ते, त्यांची वृत्ती, प्रवृत्ती, पाशवी प्रवृत्ती, पशु प्रवृत्ती जी आहे ती त्यांना पशुप्रमाणच वागायला भाग पाडणार. माणसामध्ये जी पशु प्रवृत्ती या उत्क्रांतीमध्ये शिल्लक आहे, माणूस अजून संपूर्ण माणूस नाही. संपूर्ण माणूस म्हणजे बुद्धच आहे, जो संपूर्ण जागृत आहे. तर ती अवस्था प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावे लागतात त्याला. तर मग आपण माणसात येतो, खऱ्या माणसात येतो. आणि माणुसकीनं वागतो, माणुसकीसाठी प्रयत्न करतो, माणुसकीसाठी चळवळ करतो बाबासाहेबांसारखी. आणि माणुसकीचं वातावरण तो तयार करतो. तर हे जे आहे हे कठीण काम आहे, अवघड काम आहे. जे हे अवघड
ज्यांना हे अवघडात शिरायचं नसतं त्यांचं जीवन सोपं असतं, असं याच्यामध्ये लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे आत्ता काय दिसतं त्याला महत्त्व देण्यापेक्षा पुढे काय होईल याची दूरदृष्टी जी आहे, ती दूरदृष्टी आपल्याला आपलं वर्तन बदलायला भाग पाडते. आणि आपले विचार बदलतात. आपली जागृती, आपलं भान, आपलं वर्तनाचं भान, कायेचं भान, जे काही आतमध्ये चित्त म्हणून जाणवतं, कॉन्शियसनेस, मन, त्याची जाणीव, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, लोभ, द्वेष यांची जाणीव, विचारांची जाणीव, इंद्रियांची जाणीव, ह्या जाणीवांचं भान जागृतीमुळे जाणीव होते. थोडं सूक्ष्म काही गोष्टींचं. काही शब्द योग्य ठिकाणी ते ठेवले पाहिजेत. कधी-कधी एकदम आपण भान आणि सती, जागृती, जाणीव, जाणीव, संवेदना सगळे शब्द एका ठिकाणी आणतो, परंतु प्रत्येकाचं एक वेगवेगळं ते हे आहे, काय म्हणतात त्याला, वैशिष्ट्य आहे. पण जेवढे आपण जागे होतो, जागृत होतो, भानावर येतो, आपलं वर्तन बदलायला लागतं आणि आपण खऱ्या अर्थानं प्राणी अवस्थेतून माणसाच्या अवस्थेत येतो. अनकॉन्शियस मधून कॉन्शियस लेवलला येतो. अजागृत अवस्थेतून जागृतीला येतो आणि मग आपण जे आपण कृत्य करतो त्याची आपल्याला लाज वाटते. आपण निर्लज्ज नाही राहत. आपल्याला चांगल्याची एक चाड, काय म्हणतात, चांगल्याची एक इच्छा निर्माण होते. वाईट काम करायला आपण संकोच करतो, लाजतो. चांगलं जीवन, सदाचाराचं जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करतो, भानावर येतो. आहे त्याला टाळून दुसरीकडे लक्ष देत नाहीत. आहे त्या त्या प्रश्नावरच लक्ष देतो आपण, की आपल्याकडून दुराचरण का होतं. तर दोष नाही देत बसत आपण स्वतःला. ते ते भान आलं, सती आली, की माणूस अंतर्मुख होतो. दोष देण्याचा मुद्दा नाही, कारण आपण काय मुद्दाम वाईट वागत नाही आणि मुद्दाम चांगलं पण वागणार नाही. सती हे सती असणं नसणं, भान असणं आणि नसणं याच्यावरच चांगलं आणि वाईट अवलंबून आहे. प्राणी पातळीवर ते भान नसतं. त्या कॉन्शियसनेसला, त्या चित्ताला, त्या मनाला, त्या प्राण्यांना त्यांना स्वतःचं भान नसतं, त्यामुळे ते प्राण्यांसारखंच वागणार. आणि या नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये माणसामध्ये संमिश्र अवस्था जी आलेली आहे, त्याच्यात जेवढा तो जास्त प्राण्यासारखा आहे तेवढा प्राण्यासारखा वागणार. जेवढा माणूस बनलाय, त्याची जागृती जेवढी त्याला माणूस बनवते, माणुसकी आणून देते, तेवढा तो माणसासारखा वागणार, म्हणजे सद्वर्तन करणार. तर माणसाचं काम आहे सद्वर्तन करणं. आणि ज्यांच्याकडून दुर्वर्तन होतं ते अजून माणसात आलेले नाहीत. आणि दुसरं काम अवघड आहे. सद्वर्तन हे अवघड काम आहे. त्याला माणूस काय म्हणतात, की म्हणजे आत्मलज्जा निर्माण ह्याला हिरी म्हटलेला आहे. हा हिरीचा याच्यामध्ये आलेला अहिरिकेन असा शब्द आला. सुजीवंग म्हणजे चांगलं जीवन त्याचं जीवन चांगलं आहे असं वाटतं. कोणाचं? जो अहिरिकेन म्हणजे निर्लज्ज आहे. लज्जा नाही त्याला. काकसुरेन, काक म्हणजे कावळा. कावळ्याप्रमाणे तो काय करतो? विध्वंस करतो. कावळे काय म्हणतात ना, टोचा मारतात ना, ते तर खतम करतात. ज्याला ते टोचा मारतात त्याला ते खतम करतात, विध्वंस. आणि एकत्रितपणे करतात ते कधी-कधी. एकटा करतो कावळा किंवा
गटाने करतो. कावळ्यांचा तो कळपच येतो आणि तो विध्वंस करतो. तर असा हा लज्जा नसलेला माणूस, निर्लज्ज माणूस, अहिरिकेनं म्हणजे निर्लज्जपणामुळे कावळ्याप्रमाणे वागतो. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की पखंदिना म्हणजे व्यर्थच उचापती करत असतो. उछलकूद करणेवाला मतलब व्यर्थ तो उलाढाली आणि उचापती करतो म्हणजे बुद्धी वापरतो. मनुष्य हा मनुष्य डायरेक्ट नाही, कधी कधी डायरेक्ट अटॅक नाही करत तो. डायरेक्ट एखाद्याचं वाईट नाही करत तो, प्लॅनिंग करतो, कारण त्याला बुद्धी मिळालेली आहे. परंतु शील मिळालं नाही, कारण जागृतीचा विकास झालेला नाही. त्याच्यामुळे तो बुद्धीचा उपयोग तो दुराचरणासाठी करतो आणि तो पखंदिना म्हणजे व्यर्थच उ- उचापती उलाढाल करतो तो स्वार्थासाठी. व्यर्थ म्हणजे स्वार्थासाठी करतो तो, अशा अर्थानं. आणि त्याच्यात तो प्रगल्भ आहे असं म्हटलं ना, पगभेन म्हणजे त्याच्यात तो प्रगल्भ. आता प्रगल्भचा अर्थ मॅच्युअर असा होतो, म्हणजे प्रगल्भ आहे. प्रगल्भ बुद्धिमत्ता म्हणजे मॅच्युअर म्हणजे विकसित बुद्धिमत्ता असा अर्थ केलेला आहे प्रगल्भता. परंतु इथं प्रगल्भ तो चालाक पण आहे, चतुर आहे, धूर्त आहे. तर त्याच्या वाईट वर्तनामध्ये तो त्याचा धूर्तपणा वापरतो, त्याची चालाकी वापरतो, बुद्धिमत्ता वापरतो, म्हणून प्लॅनिंग करतो, डावपेच आखतो आणि त्याप्रमाणे तो कृती करतो, व्यक्तिगत पातळीवर किंवा सामूहिक पातळीवर. गँग असते ना, गँग, अशा लोकांची गँग पण बनते एक. आणि ती गँगचा जो पुढारी असतो, तो पुढारी त्याच्यासारख्याच काही लोकांना, ज्यांच्यात फार डोकं चालवता येत नसेल, पण हा गँगचा पुढारी जो आहे त्या गँगला प्रवृत्त करतो वाईट वागायला, किंवा ब्लॅकमेलिंग पण करतो, दबाव पण आणतो. तर असं म्हटलेलं आहे की असं वागणं सोपं आहे, म्हणजे म्हणून जास्त लोक तसे वागतात. आपल्याला व्यवहारात कसं दिसतं आता, टीव्ही जर आपण बातम्यांसाठी टीव्ही लावला, म्हणजे आता रोजच थोडा वेळ का होईना बातम्या पाहायला देतो मी, तर असं वाटतं का जगात सगळं वाईटच चाललंय. सगळे कोणी काय वेगवेगळे बंधू बाबा आहेत, किंवा काही नीट ड्रायव्हिंग न करणाऱ्या केल्यामुळे होणारे अपघात आहेत, काही ट्रका पालटतात, धडका होतात, गॅसचे स्फोट होतात. आजकाल त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाईचे विषय आहेत, त्याच्यातून होणारे संघर्ष आहेत, मोर्चे आहेत, आणि बलात्कार आहेत, फसवणूक आहे, सायबर गुन्हे आहेत. हे काय असं जगात काही चांगलं चाललंय की नाही, असा एक प्रश्न. अर्थात ते मीडियावाले तेच जास्त दाखवतात. त्यांना बातम्या, न्यूज न्यूज म्हणजे नवीन सनसनाटी काय आहे ते जास्त दाखवतात. त्यांना चांगलं दाखवलं तर मग ते चालणार नाही ते चॅनल. म्हणजे हे काम करणं सोपं आहे, पर ते गाथा तशीच सांगते, हे असलं काही दाखवणं आणि असलं काही करणं हे सोपं आहे, पण सद्वर्तन अवघड आहे. तर या गोष्टीतलं सत्य चर्चा केल्यानंतर ते पटतं. चांगलं वागणं अवघड आहे, वाईट वागणं सोपं आहे.
पण वाईट वागण्याचे परिणाम हे ठरलेले आहेत. तुमचं वाईटच करणार, काहीही करा तुम्ही. तुमचा अंत वाईटच होणार. सद्वर्तनाचे परिणाम लगेच दिसत नाही, परंतु नंतर पश्चातापाची वेळ येत नाही. सुखम सेती, आणि सुखाचं मरण पण, सुखाचा अंत पण तडफडत नाही जाणार. ज्यांनी उचापती केलेलं आहे त्याचे जीवन मरताना उचापती डोक्यात चाललेले असतात आणि पश्चाताप चाललेला असतो. अरे बापरे, हे असं केलं, आता ते माझं तर काही त्यांनी वाईट नाही केलं, पण माझ्या पोरांचं तर नाही करणार. माझी संपत्ती तर हिरावून नाही घेणार. माझी संपत्ती तर जप्त नाही होणार. ईडी बिडी तर मागं नाही लागणार. धाड तर नाही पडणार. अशी त्याला मरताना पण ती असते. जिवंतपणे तर असतेच, पण मरताना सुद्धा कर्मविपाक, कर्माचा परिणाम लक्षात घेऊन जगलं पाहिजे. त्याच्यासाठी सती पाहिजे, भान पाहिजे, जागृती पाहिजे. ही बुद्धांची शिकवण आहे. तर मलवग्गामध्ये हा आता अ, मलाचे, चित्त मलाचे वर्तनाचे वेगवेगळे नमुने या ठिकाणी दाखवले त्याने एकेका गाथेमध्ये. इंटरेस्टिंग आहे आणि व्यावहारिक शिकवण आहे, आणि जणू काय आपल्यासाठी आहे ते, फक्त अभ्यासासाठी नाही. आपलं जीवन, आपल्या जीवनाला जगण्याला कसा आकार द्यायचा, कशी दिशा द्यायची, हे सांगणाऱ्या गाथा आहेत.